नमस्कार मित्रांनो. आज आपण आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे स्वतःच्या हिमतीवर जगणं. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. कोणावरही पूर्णपणे अवलंबून राहू नका. कारण या जगात प्रत्येकजण आपल्या आयुष्यात व्यस्त असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःच्या अडचणी, स्वतःची जबाबदारी आणि स्वतःचे प्रश्न असतात. म्हणूनच स्वतःच्या बळावर जगायला शिकणं हीच खरी ताकद आहे. याचा अर्थ असा नाही की या जगात चांगली माणसं नाहीत. नक्कीच चांगली माणसं आहेत, चांगली नाती आहेत आणि मदत करणारे लोकही आहेत. पण प्रत्येक वळणावर, प्रत्येक संकटात आणि प्रत्येक परिस्थितीत कोणीतरी कायम आपल्यासोबत असेल अशी अपेक्षा ठेवणं हीच माणसाची सर्वात मोठी चूक ठरते. कारण अपेक्षा जितकी मोठी, तितकं तुटल्यावर दुःखही मोठं असतं. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट नेहमी दिसून येते. जोपर्यंत तुमच्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित चाललेलं असतं, जोपर्यंत परिस्थिती चांगली असते, जोपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर हसू असतं आणि तुमच्याकडून कोणाला तरी फायदा होत असतो, तोपर्यंत अनेक लोक तुमच्यासोबत असतात. तेव्हा नाती खूप गोड वाटतात, लोक खूप जवळचे वाटतात आणि सगळं काही खूप सुंदर वाटतं. पण खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा आयुष्यात अडचणी येतात, जेव्हा परिस्थिती अचानक बदलते, जेव्हा मनावर दुःखाचं ओझं येतं, जेव्हा निर्णय कठीण होतात. तेव्हा लक्षात येतं की आपल्यासोबत खरंच किती लोक आहेत. अशावेळी बहुतेक लोक शांतपणे दूर निघून जातात. ते वाईट असतात म्हणून नाही, पण कधीकधी भीतीमुळे, कधी स्वतःच्या जबाबदाऱ्यांमुळे, तर कधी फक्त सोयीसाठी लोक मागे हटतात. आणि त्या क्षणी माणूस आयुष्यातील सर्वात मोठा धडा शिकतो. तो धडा म्हणजे स्वतःचा आधार स्वतःच असावा. मित्रांनो, बोलणं खूप सोपं असतं. लोक सहज म्हणतात, काळजी करू नको, आम्ही आहोत. तुला काही झालं तर आम्ही सोबत आहोत. तू एकटा नाहीस. पण वेळ आल्यावर हे शब्द अनेकदा फक्त शब्दच राहतात. म्हणूनच शब्दांवर नाही, तर कृतींवर विश्वास ठेवायला शिका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला इतकं मजबूत बनवा की तुम्हाला कोणाच्या आधाराची गरजच पडू नये. मित्रांनो, आयुष्यात कधीही एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्याची बैसाखी बनवू नका. कारण बैसाखीवर चालणं सोपं वाटतं, पण ती बैसाखी तुटली तर चालणंच कठीण होऊन जातं. जर तुमचं सुख, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचे निर्णय एका व्यक्तीवर अवलंबून असतील, तर ती व्यक्ती दूर गेल्यावर तुम्ही पूर्णपणे कोसळू शकता. म्हणूनच स्वतःला इतकं मजबूत बनवा की एकट्याने उभं राहण्याची ताकद तुमच्यात असावी. एकटं उभं राहणं म्हणजे एकटेपणा नाही, तर कोणत्याही आधाराशिवायही न तुटणं, हीच खरी ताकद आहे. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका. चुका होतील, पण त्या चुका तुमच्या असतील आणि त्या चुका तुम्हाला आयुष्य शिकवतील. आपलं दुःख स्वतः सांभाळायला शिका. कारण जेव्हा आपण स्वतःच आपलं दुःख हाताळायला शिकतो, तेव्हा आपण आतून खूप मजबूत बनतो. इतरांवर ओझं बनण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर उभं राहणं हे नेहमीच मोठं असतं. मित्रांनो, अपेक्षा जितक्या कमी, मन तितकं शांत. कारण अपेक्षा तुटल्या की मन दुखावतं, पण अपेक्षा कमी ठेवल्या की मन स्थिर राहतं आणि आयुष्य हलकं वाटतं. एकटेपणा ही कमजोरी नाही, उलट एकटेपणा आपल्याला विचार करायला शिकवतो, स्वतःला समजून घ्यायला शिकवतो आणि स्वतःला घडवायला शिकवतो. पण इतरांवर पूर्णपणे अवलंबून राहणं ही खरी कमजोरी आहे. जो माणूस स्वतःच्या बळावर चालायला शिकतो, त्याला कोणी सोडून गेलं तरी फारसा फरक पडत नाही. तो दुःखी होऊ शकतो, पण कधीच तुटत नाही, कारण त्याचा आधार बाहेर नसतो, तो आत असतो. मित्रांनो, आत्मनिर्भरता हीच आयुष्याची खरी ताकद आहे. आत्मनिर्भर माणूस एकटा नसतो, तो फक्त कोणावर मजबूर नसतो. हीच खरी स्वातंत्र्याची व्याख्या आहे. स्वतःवर विश्वास ठेवणं ही सर्वात मोठी साधना आहे. जर आज तुमच्यासोबत कोणी नसेल, तर निराश होऊ नका, कारण उद्या तुम्ही स्वतःच तुमचा सर्वात मोठा आधार बनू शकता. आयुष्य आपल्याला एकटं पाडत नाही, ते आपल्याला मजबूत बनवण्यासाठी थोडं दूर नेतं. प्रत्येक वेदना, प्रत्येक अडचण, प्रत्येक अपयश तुम्हाला आतून घडवत असतं. जो माणूस स्वतःशी निष्ठावान असतो, तो कधीच पूर्णपणे हरत नाही, कारण त्याचं मनच त्याचं घर असतं. आणि स्वतःच्या पायावर उभा राहणारा माणूस कधीही कोणाच्या दयेवर जगत नाही. तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. म्हणून मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या ताकदीवर उभं राहा आणि आयुष्य स्वतःच्या हिमतीवर जगा. जर तुम्हाला हे विचार आवडले असतील, तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया
अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.